आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। इतिहासाच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। कधी कधी काही चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रकार केला जातो। इतिहास परत लिहिण्याचाच प्रकार चालू आहे। माझं मत एवढंच आहे की जे सत्य आहे आणि जसं घडलं तसं झालं पाहिजे, दिसलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे। काही जी गडकिल्ले आहेत त्यांना अजूनही डागडुजी करण्यात नाही आली आणि ते पर्यटनांसाठी कुठे कुठे म्हणजे बरेच असे गडकिल्ले आहेत आहे ना। आता जसं मी पण जेव्हा पर्यटन मंत्री होतो अनेक ठिकाणी आम्ही फंड देण्याचा प्रयत्न केला, पण ह्याच्यात आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, स्टेट आर्किओलॉजिकल बोर्ड, हेरिटेज बोर्ड ह्या सगळ्यांचे तुम्हाला माहिती आहे केवढे कायदे कानून आहेत। मला वाटतं कुठे ना कुठेतरी हे नीट करून, कुठेतरी सुरळीत करून कसं डागडुजी करू शकतो ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। कारण ASIनी मला माहिती आहे कंबोडियामध्ये वगैरे पण जाऊन काम केलेलं आहे, तर रिस्टोरेशन ह्याच्यात थोडं आपण ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। इतिहास अभ्यासामध्ये देखील प्रदीर्घ पद्धतीने यावा अशी देखील मागणी आहे। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की इतिहास हा आपण वारसा म्हणून जपावं, पण इतिहासात किती भांडत बसावं हे आता आपण देशाने ठरवलं पाहिजे। एक महत्त्वाची बातमी आपल्या लोकांसमोर आणायची आणि साधारणपणे महाराष्ट्रासमोर आणायची, देशासमोर आणायची आहे। काल परवाकडेच केंद्र सरकारने गॅझेट नोटिफिकेशन इश्यू करून जे थर्मल पॉवर प्लांट आहेत देशभरात त्याच्यात जे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट लावायला लागतो, म्हणजे साधारणपणे प्रदूषण होऊ नये, सल्फरचं प्रदूषण होऊ नये हे लावायला लागतो। कोळसाच्या जिथे जिथे पॉवर प्लांटचं तिथे ते जवळपास 600 मधून 462 पॉवर प्लांट्सना सूट दिलेली आहे। मी आज सकाळी केंद्रीय जे पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव साहेब त्यांना पत्र लिहिलेलं आहे की असं न होता कृपा करून FGD बसवणं हे अनिवार्य ठेवावं, कोल वॉशरीज हे बंद करावेत आणि फ्लाय ॲश पॉन्ड जे असतात ते देखील बंद करावेत। महाराष्ट्रात जिथे जिथे थर्मल पॉवर प्लांट आहेत, मग तुम्ही बीडमध्ये बघा, तुम्ही नागपूर बघा, चंद्रपूर बघा, सगळीकडे जिथे जिथे फ्लाय ॲशचे पॉन्ड्स आहेत, हजारो एकर शेतीवर हे सगळी फ्लाय ॲश म्हणजे आपली राख ही पसरलेली आहे। जीवनाची तिथे राख रंगोळी झालेली आहे आणि म्हणूनच माझी ही मागणी राहील आवर्जून की हे FGD जे बसवणं अनिवार्य तर केलं नाहीये ते अनिवार्य असावं। दादरमध्ये जे राष्ट्रीय स्मारक तयार होत आहे ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पण निधी नसल्यामुळे अडथळा येत आहे। दोन्ही काम जे आहे मला वाटतं त्याच्यावर आता चर्चा सुरू आहे, त्याच्यात काही शासनाचे देखील अधिकारी आहेत। पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे, पुढच्या टप्प्यासाठी आता आम्ही जी काही बैठका करायचं ते करत आहोत। मुंबई संदर्भात विचारू नका ना सर, आज मुंबई संदर्भात तुम्ही अनेक प्रश्न जे येते मुंबई संदर्भात अनेक प्रश्न आपण सभागृहामध्ये उपस्थित केले। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर विधान भवनाबाहेर एका कार्यकर्ता नव्हता, ऍक्टिव्हिस्ट होता, त्याच्या माध्यमातून कुठेतरी आंदोलन करण्यात आलं। हॉस्पिटल्स असतील आणि इतर काही गोष्टी असतील हॉस्पिटलमध्ये त्या कुठेतरी सुखसुविधा पूर्णपणे मी हे मागच्या वर्षी पण बोललो होतो, आत्ताच्या पण भाषणात हे केलं आहे। मी सरकारकडे विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे की हॉस्पिटलसाठी एक बैठक घ्यावी। आपल्याला आठवत असेल 2023 साली मी आणि अंबादास दानवेजी आम्ही नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजेसना जाऊन आलो होतो, तेव्हा बालकांचे मृत्यू होतात अशी सगळीकडे बातमी होती। आणि तसं पाहायला गेलं तर मग आपण नंतर राजकीय मंडळी जाऊन डीनना पकडतो, रेसिडेंट डॉक्टरना पकडतो, पण खरी जी कारणं आहेत मग त्याच्यात थोडेफार तुम्ही बघता कुठे औषधाचा पुरवठा नाहीये, कुठे IV फ्लुइड गेले नाहीयेत, कुठे रक्तसाठा पूर्ण नाहीये, काही काही ठिकाणी भिंत पडली आहे, लोक आत येतात, पोलिसांचं तिथे लक्ष नाहीये किंवा कचरा कुंडी आहे, महानगरपालिका उचलत नाहीये। एक संयुक्त बैठक जर लावली त्या शहराची आणि त्या मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल्सवाल्यांना बोलवून, तर मला वाटतं अनेकशे प्रश्न हे तिकडचे स्थानिक पातळीवर पालकमंत्री सोडवू शकतात। अधिवेशन संपत आलंय, विरोधी नेता नाही हो। बघा, पण एक महत्वाचं आहे की आजचं पण अधिवेशन आम्ही मध्यंतरी देशाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला होता, त्यांना अवगत केलं। त्यांनी अर्थात संविधानावर इथे आम्हाला सांगितलं, जे काही त्याच्या बारकाई आहेत संविधानाच्या ते सांगितलं। आम्ही पण त्यांना अवगत केलं की ज्या संविधानाबद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्यातलं एक संविधानिक पद विरोधी पक्ष नेता हे अजून ह्या अधिवेशनात देखील आणि मागच्या 3 अधिवेशनात दिलं नाहीये। आमची हीच अपेक्षा राहील की अध्यक्ष महोदयांनी ह्याच्यावर निर्णय घेऊन जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे म्हणजे विरोधी पक्ष नेता असणं हे देणं गरजेचं आहे। कारण कशाला घाबरते तुम्ही? 200 लोकांचं सरकार आहे,
एवढं बहुमताचं सरकार असताना कोणाला घाबरते तुम्ही? हे माहिती तर करू द्या मला. ठाण्यातील शासकीय जागांचा TDR हा नई गाइडलाइंस जारी की है नो ओबेसिटी जंक फूड को लेकर के, जैसे सिगरेट और तंबाकू के पैकेट पर लिखा होता है वैसे जंक फूड के स्टॉल्स पर भी जो है अब इस तरह की चेतावनी लिखी जाएगी। लेकिन क्या ये चेतावनी जो है और ये गाइडलाइंस जो है वो पिज्जा बर्गर वालों के लिए भी होगी या देखिए, फिर गरीब जो ये दुकानदार- एक इसमें है कि आप किसको ओबेसिटी मानते हो, इसको साइंटिफिक एक कोई दायरे में बिठाते हैं। लेकिन जैसे ये गाइडलाइन है कि क्या खाए क्या नहीं खाए, ऐसे पहले भी कहा गया था ना खाता हूँ ना खाने देता हूँ। लेकिन यहाँ जो चड्डी बनियान गैंग है, आपने तो देखा होगा बाजू में बैग में पैसे भर भर के रखे हुए, स्मोकिंग भी कर रहे हैं। तो इनको कोई चेतावनी है कि नहीं है? इन पे कोई कार्रवाई होगी कि नहीं होगी? वो तो यही कह रहे हैं कि मैंने तो कपड़े भरे थे बाहर गाँव जाने के लिए, तो पहने क्यों नहीं? तो उजागर करना चाहिए। पहने क्यों नहीं? और क्या क्या कपड़ों पे गांधी जी का फोटो छपा हुआ था? आदित्य जी, इसमें ये है कि वड़ा पाव हो या फिर समोसा हो, जिलेबी हो, ये जो ठेले वाले हैं या जो गरीब मजदूर मतलब जिस तरह के जो छोटे व्यापारी है या दुकानदार है, उन पर बंदिश लगाई जाएगी या उनको जो है उनके ऊपर नजर रहेगी। लेकिन जो पिज्जा बर्गर या जो जंक फूड जो मिलते हैं उन पर क्या होगा, ये भी सवाल मेरी यही मान्यता है कि हर एक जो भी हम खाते हैं उसकी इन्फॉर्मेशन हो, कैलोरी क्या है उसमें, कितने किलो कैलोरी उसमें है, कितना परसेंट उसमें ऑयल है, कितना परसेंट फैट हो सकता है। लेकिन जो आप कह रहे हैं पिज्जा बर्गर हो या फिर वड़ा पाव हो, भजी पाव हो, पाव भाजी हो, ये सारी चीजें जिसको जो पसंद है खा सकता है, लेकिन अपनी अपनी मात्रा में खाए। जैसे डॉक्टर कहता है, जैसे फैमिली कहती है, वैसे खाए, एंजॉय करो। आपने आज केंद्रीय मंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री को भी, तो क्या आप उनको लाइसेंसदारी बनाना अनिवार्य करोगे या नहीं? मुझे तो ऐसे लगता है कि ये सरकार ने 2014 में कहा था कि लाइसेंस राज दूर करेंगे। अभी कितने लाइसेंसेस आ रहे हैं देखो। ने आपने केंद्रीय मंत्री को पत्र लिखा है, क्या आपकी मांग है? मैंने केंद्रीय मंत्री पर्यावरण भूपेंद्र यादव जी को खत लिखा है। उसमें यही कहा है कि जो उनकी अभी एक ऑर्डर आई थी पिछले 2 दिनों में, फ्लू गैस डीसल्फराइजेशन जो एक मैकेनिज्म होता है, FGD बोलते हैं उसे, वो चिमनी पे बिठाया जाता है जहां जहां थर्मल पावर प्लांट है, कोयले के प्लांट्स है। देश भर में लगभग 600 ऐसे प्लांट्स हैं, उसमें से 462 प्लांट्स को उसमें से एग्जाम किया गया है। मेरी यही मांग है कि ऐसे एग्जामेशन ना दिए जाए। FGD ये बेसिक प्रदूषण को फाइट करने के लिए एक बहुत बड़ा जरिया है और वो ऐसे ही कायम रखे। आज मुंबई को उसी के साथ जहां जहां ऐश पॉन्ड है और कोल वॉशरीज है वो बंद किए जाए। मुंबई को लेकर भी आपने कई सारे सवाल उठाए कि आज यासाठी उमा ठाकरे यांनी सरकारला स्वच्छ आहे दिलाय. त्यांनी म्हटलंय की 1 वर्ष झालं एका केसच्या संदर्भात अजून समितीचा अहवाल आला नाही, तो का आला नाही? मला वाटतं धर्मांध हे कायदा ठीक आहे, पक्ष बदलण्याच्या कायद्यामध्ये त्याच्या बदल चालू आहेत, त्याच्यात आमचा पण निकाल आता येईल असं वाटायला लागलेलं आहे, न्याय कधी ना कधीतरी आता मिळेल असं वाटायला लागलेलं आहे. आणि मग हे सगळे जे बदल होत आहेत, पक्ष बदल, पोस्टर बदल, होर्डिंग बदल, कपडे बदल, हे आपल्याला कळेल. आणि तुम्ही मला सांगा, आत्ता भाजपचं 11 वर्ष केंद्रात सरकार आहे, 9.5 वर्ष महाराष्ट्रात सरकार आहे, आपण बोलतो हिंदुत्ववादी सरकार आहे, आणि तरी हिंदू खतरे में कुठे काय? नाही, मी तर नाही पाहिलं. ठीक आहे.